आणि सर्वात डेंजर मला वाटलं भीती म्हणून घाटालूपचे जे कॉर्नर्स होते, म्हणजे ऍटलीस्ट म्हणजे घाटालूप स्टार्ट केलेलं आणि एंड केलं असं वाटलं की 3-4 फीट आपण खाली उतरलो. कारण ते डेस्टिनेशन येतच नव्हतं, पूर्ण काळ होता. समोर सिटी दिसत होती, पूर्ण दिवस गाडी चालवतो, ती समोरची सिटी येतच नव्हती. चांगला बसला, चांगली भीती वाटली होती. थंडी गाडीवर तर इम्पॅक्ट तर काय नाही, बुलेट असल्यामुळे तो चेन लूज व्हायची दरवेळी. ऍडव्हेंचर करून जेव्हा तुम्ही सगळे घाट करून नंतर तुम्ही ऍडव्हेंचर करून एक टनल लागतो आणि तो टनल असा आहे की डायरेक्ट टनल क्रॉस करून डायरेक्ट श्रीनगर येतं. म्हणजे इकडची दुनिया वेगळी आणि तिकडची दुनिया खूपच वेगळी आहे. असा प्रॉब्लेम झाला होता की माझ्या आजूबाजूला ना ट्रक होता, ना कोणती बाईक होती, ना कोणती कार होती. खूप मला इश्यू झाला कारण की तेव्हा मी एकटा गाडी चालवत होतो. हा 12 त्या पासला आहे ना, मला खूप तिथेच आम्ही घाबरलो. का माहितीये, गाडी मी चालवत होतो, ट्रक घसरला आणि ट्रकाच्या मागे आम्ही, असं वाटलं की आम्ही पडणार आहोत. ते खूप घाबरलो, नाही तर दरीमध्येच होतो. तर हॅलो गाइस, अगेन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कल्पेश राणे व्लॉग्स. आणि ह्या नवीन व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बराचसा गॅप झाला आपल्या व्लॉगिंगला. ह्या मधल्या काळामध्ये बरेचसे नवीन व्ह्युअर्स जोडले गेलेले आहेत, नवीन सबस्क्रायबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वेलकम टू अवर चॅनल कल्पेश राणे व्लॉग्स. नवीन व्ह्युअर्स साठी थोडासा कॉन्टॅक्ट देतो. तर मित्रांनो, आपण मोस्टली मोटो व्लॉगिंग कंटेंट बनवतो आणि त्यासोबत लाईफस्टाईल व्लॉग सुद्धा बनवतो. तर मित्रांनो, तुम्हाला ठाऊक नसेल पण जून महिन्यामध्ये आपण लोक गेलो होतो लेह लडाखला. मी माझ्या मित्रांसोबत एक राईड केलेली 15 दिवसाची, आणि अशी सुखाची राईड आणि एवढी सुंदर लाईफ मी लाईफ टाइम मध्ये कधी केली नव्हती. तर एवढी हॅपनिंग, एवढी टफेस्ट, एवढी युनिक अशी टफेस्ट राईड फर्स्ट टाइम मी माझ्या लाईफ मध्ये केलेली. त्या राईडचे व्लॉग्स जे आहेत आपण बनवलेले पूर्णपणे, त्याची सिरीज आहे 15 व्लॉग्सची. सो इथे लिंक येते, ती जाऊन तुम्ही बघू शकता. आजच्या व्लॉगचा पण मेन हेतू आपल्याला तोच आहे, त्या राईड रिलेटेडच आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लोकांना बघायला भेटणार आहे जसं की आपण लेह लडाख राईड करून आल्यानंतर आपल्या गाडीवर आणि आपल्यावर काय इफेक्ट होतात, तिकडच्या मेमरीजचे, तिकडच्या क्लायमेटचे आणि तिकडच्या टरेन म्हणजे तिकडची जमीन, तिकडचा रस्ता वगैरे, रस्त्याच्या गाडीवर काय इम्पॅक्ट होतात ते सगळं बघायला भेटणार आहे. फटाफट जाऊयात. आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला दाखवतो गाडी. सेकंड तुम्हाला बघायला भेटेल की माझी आणि माझ्या मित्रांची तिकडची रिॲक्शन, की तिकडे गेल्यावर काय प्रॉब्लेम येतात, काय चांगल्या गोष्टी आहेत, सर्वात जास्त एन्जॉय केलं आणि काय सर्वात जास्त टफ होतं आणि कुठे जास्त फाटली, हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा. चला तर पाहूयात गाडीची काय हालत आहे लडाखवरून आल्यानंतर. चला तर मित्रांनो, फर्स्ट तुम्हाला दाखवून घेतो की आपल्या या लडाख ट्रिपचा आपल्या गाडीवर काय इम्पॅक्ट पडलाय. तर पहिला आपल्याच गाडीपासून स्टार्ट करूया, बाकी मित्रांच्या गाड्या नंतर दाखवतो. तर येऊया आपल्या FZ कडे. फर्स्ट जो इम्पॅक्ट पडलाय, तुम्ही बघत असाल विंडशील्ड तुम्हाला गायब दिसते. तर इथे विंडशील्ड होती पूर्णपणे आपली, जी तुम्ही बघितली असेल. तर ती विंडशील्ड पूर्णपणे क्रॅक झालेली, आणि जेव्हा आपली गाडी लडाखला जेव्हा पडलेली, जे तुम्ही व्लॉग बघितले असेल त्यामध्ये तुम्ही बघितले असेल की आपली गाडी क्रॅश झालेली घाटालूप्स मध्ये. सो त्यामध्ये विंडशील्डला क्रॅक आलेला, आणि जेव्हा मी मुंबईमध्ये गाडी आणली आणि वॉश करायला घेतली तेव्हा त्या प्रेशरने ते विंडशील्ड सुद्धा तुटलेला आहे. सेकंड थिंग तुम्ही नोटीस केली असेल की आपला टॉप बॉक्स जो होता गाडीच्या मागचा, तो दिसत नाही. तर टॉप बॉक्स मी आल्या पहिलाच काढून घेतला, आणि त्याच्या मागे पूर्ण माती वगैरे जाम झालेली, तर ती पूर्ण धुताना माती निघाली. तर मित्रांनो, टॉप बॉक्सची हालत एवढी खराब होती की मनालीच्या अगोदरचे जे ऑफ रोड्स होते त्याच्यामध्ये येऊन पूर्ण टॉप रॅक जो आहे बेंड झालेला, आणि टॉप बॉक्स जो आहे खाली उतरलेला. सो त्याला काढणं जरुरी होतं, कारण की ओझरच्या व्लॉग मध्ये जो तुम्ही बघितलेला, मी ओझरच्या गणपतीला गेलो आल्यानंतर, तिकडे तो निघालेला एका साईडने. सो तो पहिला काढला. तो काढल्यानंतर पूर्ण गाडी अशी छोटी छोटी वाटत असेल मागून, आणि बसताना सोनलला पण फील झालं असेल ते ना. एकदम कम्फर्टेबल वाटतंय मला आता बसताना, पाय व्यवस्थित टाकू शकतो. आणि काय, कारण की हे लोक जेव्हा पण टॉप बॉक्स लागायचं ना बसताना मागे, सगळे मला शिव्या घालायचे, सगळे शिव्या. खूप जास्त. आता खूप त्याने चांगलं काम केलं. आता गेलं तर मोठा चांगला टॉप बॉक्स, बट सामान ह्यांचंच राहायचं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी, म्हणजे काही असं. ठीक आहे, भटके नको विषयावरून आपण. ठीक आहे. तर थर्ड गोष्ट जी इम्पॅक्ट झालेली गाडीला लडाखची, ते होतं की जेव्हा गाडी पडलेली तेव्हा अजून एक गोष्ट तुटलेली, ती मेजर होती. हा जो आपला गार्ड आहे गाडीचा मेन, तो जो आहे इकडून खाली बघू शकता तुम्ही, इकडे पूर्णपणे तुटलेला. सो तो आता नवीन टाकायचा आहे. सो ही थर्ड गोष्ट होती. आणि अजून एक गोष्ट आहे, आय थिंक विसरतोय काय होतं अजून. तर मित्रांनो, ह्या 3च गोष्टी मेजरली इफेक्ट झालेल्या माझ्या बाईकला. त्याच्या व्यतिरिक्त गाडीला असं कुठे काय आलं नव्हतं. मायनर स्क्रॅच एक आलेला आता आठवला मला, की हा दाखव
नवीनच कलर केलेला आपण जायच्या अगोदर जानेवारीमध्ये. हा वाला बघू शकता तुम्ही, नवीन कलरवर मस्तपैकी स्क्रॅच आलेला आहे. सो हा त्या व्यतिरिक्त ॲज सच असं काय डॅमेज झाला नाही गाडीला. खूप स्वस्तात आणि खूप इझिली झालं सगळं. सो आता आपण बघूया विकास, अमोल, किरण, डिस्ले, जयेश ह्या सगळ्यांकडून की त्यांच्या गाड्यांना किंवा त्यांना काय. चला तर मित्रांनो, आता विकासपासून सुरुवात करूया. विकासला पहिला विचारूया की तुला छान कुठे वाटलं ओव्हरऑल ट्रिप मध्ये, भीती कुठे वाटली, थर्ड तुझ्या गाडीवर इम्पॅक्ट कुठे आला, म्हणजे असं काय इम्पॅक्ट आला लडाख ट्रिपचा ते सांग. चांगलं मला वाटलं जेव्हा मी खारदुंगला पासला जेव्हा फोटो काढला आणि जेव्हा मी तिरंगा घेऊन उभा होतो गाडीवरती, मला खूप चांगलं गाडी वाटलं. लडाखला घेऊन हा. गेला, पाचच्या पुढे उभी केली ते मला चांगलं वाटलं. आणि सर्वात डेंजर मला वाटलं भीती म्हणून घाटालूपचे जे कॉर्नर्स होते, म्हणजे ऍटलीस्ट म्हणजे घाटालूप स्टार्ट केलेलं आणि एंड केलं असं वाटलं की 3-4 फीट आपण खाली उतरलो. तेवढे ते तिकट हे होते, टर्न्स होते, शार्प टर्न्स होते त्याचे, तिकडे थोडी भीती वाटली. आणि गाडीवर काय इम्पॅक्ट आला. गाडीवरती असं काय इम्पॅक्ट असं नाही, पण मोरे वेव्सला गाडी पळतच नव्हती. अच्छा. मोरे वेव्सला तिथे असं वाटलं की हा. गाडीला काय झालं नाही. असं झालं. त्या पार्टला असं वाटलं की गाडी पळत का नाही, गाडी पळत का. वाटत होतं की 100+ आहे, पण बघतोय तर ऑलमोस्ट 50-56 पर्यंतच होती ती. 400 असून ओव्हरऑल ट्रिप मजा आली. तर अमोलला आता आपण विचारूया. मस्त सगळ्यात पॅंगॉंग लेकला वाटलं, कारण ते इच्छा होती माझी तिकडे जायची. आणि सगळ्यात जास्त भीती आपल्याला सरचूला वाटली, कारण ते डेस्टिनेशन येतच नव्हतं, पूर्ण काळोख होता. समोर सिटी दिसत होती, पूर्ण दिवस गाडी चालवतो, ती समोरची सिटी येतच नव्हती. आणि गाडीवर काय इम्पॅक्ट आला. गाडीवर तसा जास्त इम्पॅक्ट नाही आला. तसं मी एक्स्ट्रा आमचं वजन घेऊन गेलेलो राहुल, पण फक्त एकदम हाय अल्टिट्यूडला फक्त थोडस आपली कार्बोरेटर वाली आहे म्हणून त्यामुळे थोडस इम्पॅक्ट आला, बस. बाकी काही नाही, गाडी एकदम मस्त. तर आता आपण राहुलला विचारूया. तो पिलियन होता अमोलच्या गाडीच्या मागे, तर त्याला सर्वात जास्त छान कुठे वाटतं. सर्वात जास्त मला ना पाठीमागे बसायला वाटलं. मेहनत नाही करायची, काही नाही. पुढे तर ड्रायव्हर होताच, मागे बसून झोपायचं. तो काय ड्रायव्हर एवढा त्याने ना मला खूप छळलं. ड्रायव्हरने जरा जरी ब्रेक मारला ना बोलायचं झोपायचं. आम्ही झोपत तर नव्हतो बिलकुल. 12 त्या पासला आहे ना मला खूप किती आम्ही घाबरलो. का माहितीये, गाडी मी चालवत होतो, एकदा दिलेली नाही हातामध्ये, त्या बर्फामधून म्हणजे काळा बर्फ, ब्लॅक आईस होता. आम्ही गाडी चालवत होतो, एका साईडला दरी होती, एका साईडला बर्फ होता. आणि जसं चालवत होतो समोर एक ट्रक होता मोठा, असा उभाच होता आणि गाडी घसरते. ट्रक घसरला आणि ट्रकाच्या मागे आम्ही, असं वाटलं की आम्ही पडणार आहोत, पण नशीब नाही पडलो. पाय घसरला, नाही पडलो. ते खूप घाबरलो. नाही तर दरीमध्येच होतो. आणि दुसरं आहे की जाताही आपण कुठे, आता तू पडला कुठे, मी पडलो घाटालूस मध्ये. तिथे ते एकदम शॉर्टकट खूप चांगले आहेत, खूप एकदम चांगले आहेत. पण मारायला कधीच जाऊ नका. का माहितीये, आमचा ब्लॉगर पडलाय. हात उचलायला आलेला मला पहिला. मी मारायला गेलो, नंतर आम्ही विचार केला आम्ही नाही जात, पण आमचा ब्लॉगर गेला. त्याच्यामध्ये भरपूर हिंमत आहे भरपूर आहे. गेला, जसा एक खड्डा आला, गाडी घसरून खाली होती तरी शिवाने वाचला. तुम्ही नका जाऊ. पण जर पिलियन बाकीच्यांना सांगायचं असेल, जर कोणाला पाठी बसून लडाख करायचं असेल तर करू शकतात का. करू शकतात, आरामात करू शकतात, पण बॅकरेस लावा जरा मागे. पाठीची वाट लागते. तर जयेशला आपण विचारूयात की तुला आपल्या ओव्हरऑल ट्रिप मध्ये सर्वात जास्त छान कुठे वाटलं, म्हणजे छान प्लेस कोणता वाटला. बेसिकली तर बघायला गेलं तर लेह मध्ये जास्त छान वाटलं ओव्हरऑल. आणि एक पॅंगॉंग खूप छान वाटला बघायला, जो की आपण सिनेमामध्ये बघितलेला वेगळा आणि प्रत्यक्षात बघितलेला अनुभव खूप वेगळा होता. म्हणजे सांगण्यासारखं नाहीये ते. पहिली गोष्ट टनलचा काहीतरी एक्सपिरियन्स होता ना तो. हो, चेन्नई नेसरी म्हणून टनल आहे. ऍडव्हेंचर करून जेव्हा तुम्ही सगळे घाट करून नंतर तुम्ही ऍडव्हेंचर करून एक टनल लागतो, आणि तो टनल असा आहे की डायरेक्ट टनल क्रॉस करून डायरेक्ट श्रीनगर येतं. म्हणजे इकडची दुनिया वेगळी आणि तिकडची दुनिया खूपच वेगळी आहे. सिटीमधून डायरेक्ट. आणि बेसिकली आपण महाराष्ट्रातलीमुळे एवढा मोठा टनल कधीच बघितला नव्हता. त्या टनलमध्ये एवढी भीती वाटली की हा टनल कुठे नक्की संपतो तेच कळत नव्हतं. नेमकं किती किलोमीटरचा होता तो टनल. 9 किलोमीटरचा होता. म्हणजे 9 किलोमीटर आपण कंटिन्यू. आणि त्या टनलमध्ये असा प्रॉब्लेम झाला होता की माझ्या आजूबाजूला ना ट्रक होता, ना कोणती बाईक होती, ना कोणती कार होती. खूप मला इश्यू झाला, कारण की तेव्हा मी एकटा गाडी चालवत होतो. प्रॉब्लेम हा झाला, कारण की तुम्ही पण ट्रॅव्हल करताना म्हणजे
तुम्ही मला बेसिकली मी नंतर मागून आलेलो काही कारणांसाठी बरं नव्हतं म्हणून, पण मी तो एकटा ट्रॅव्हल करताना खूप भीती वाटली. म्हणजे तर ज्यांनी ब्लॉग बघितला असेल त्यांना माहितीये की जयेश अमृतसर वरून नंतर मागून एकटा आलेला. सो तो ब्लॉग बघितला नसेल तर इकडे लिंक येते, तिकडे जाऊन बघा. तर तो एकटा आल्यामुळे त्या श्रीनगरच्या 9 किलोमीटरच्या टनल मध्ये त्याला वाटलं की हा संपत का नाही. तो बेसिकली असं झालं की तुला गाडीमध्ये काय इश्यू झाला, तुझ्याकडे युनिकॉर्न आहे. गाडीमध्ये तो ओव्हरऑल युनिकॉर्न मध्ये एवढा काही इश्यू नाही आला. फक्त जे काही आपले पॅसेज होते म्हणजे सरचूला पोहोचण्याच्या आधी, घाटा लूप्स वगैरे लागण्याच्या आधी जो एक पॅसेज लागलेला, त्या पॅसेजला माझी गाडी 5व्या गेअरवर असतानाही ती गाडी पळत नव्हती. तेच म्हणजे एका साईडला बर्फ होता, एका साईडला असं रेगिस्तान टाईप होतं आणि मध्ये एक आपला डांबराचा रस्ता होता, पण खूप छान रस्ता होता. पण नेमका तिथे श्वास घ्यायलाही त्रास होतो आणि गाडीही पळत नाही नेमकी. म्हणजे ती गाडी जेमतेम तुमची 5व्या गेअरला जरी असेल तरी 30 ते 40च्या दरम्यान पळते, त्याच्यावर पळत नाही. मग तुम्ही थ्रोटल किती वाढवा. आणि माझं एकच सांगणे, ते गेल्यावर थ्रोटल वाढवायचा प्रयत्न जास्त करू नका, कारण की गाडीवर बेसिकली ताण येतो. तो इफेक्ट मला पुढच्या ट्रॅव्हलिंग मध्ये जाणवला. सर्वात जास्त छान तशी तर पूर्ण ट्रिपच छान होती. सर्वात छान मला इकडे वाटलं, लेह लडाखवरून आपण मनालीला जात होतो ना, तो पॅसेज होता ना, जिकडे सगळं बर्फच बर्फ होता. हिल्स 12 जिकडे हिल्स होते सगळे पूर्ण बर्फच बर्फ, जिकडे बघेल तिकडे प्रॉपर ऍडव्हेंचर. भीती चांगला चांगला बसला, चांगली भीती वाटली होती. थंडी तुला तिकडे ग्लव्स नव्हते माझ्याकडे, इकडे पूर्ण हात खराब झालेली, इकडे हात खराब झालेली. ठीक आहे, गाडीवर तर इम्पॅक्ट तर काय नाही, फक्त तेच आहे बुलेट असल्यामुळे तो चेन लूज व्हायची दरवेळी. 500 किलोमीटरला थोडी चेन फिटिंग करायची बस, बाकी काय नाही. बाकी तर इश्यू नाही आला कुठे. मित्रांनो, मला भीती कुठे वाटली हे तर सर्वांना माहितीच आहे, ज्या लोकांनी ब्लॉग बघितलेत आपल्या लडाखचे. तर जिथे घाटा लूप्स मध्ये जिथे माझी गाडी क्रॅश झालेली आहे आणि एखाद्या दरीच्या किनाऱ्यावर उतारावर असताना जर तुमची गाडी क्रॅश होते तर तुमची काही अशी हालत होते. पुढचा शॉट तुम्ही बघा. तर हा माझा एक एक्सपिरियन्स होता लडाखचा भीतीवाला. त्यानंतर छान तर मला तेव्हाच वाटलं. तर माझं ओव्हरऑल स्वप्न होतं की मी माझी जी डार्क हॉर्स आहे, माझी FZ माझी गाडी, ती लडाखला घेऊन जाऊ. तोच माझा एक छान एक्सपिरियन्स होता. आणि जेव्हा मी माझ्या गाडीला खारदुंगला पास आणि ओव्हरऑल लडाख ट्रिपमध्ये तिथे फिरताना बघितलं तेव्हा मला खूप जास्त छान वाटलं. तर असा काही होता ओव्हरऑल माझा आणि माझ्या मित्रांचा लडाख ट्रिपचा एक्सपिरियन्स. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो जरूर करा. तुमच्या मित्रांसोबत सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, ज्यांच्यासोबत तुम्ही लडाख ट्रिप प्लॅन करताय किंवा तुम्हाला जायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणत्या गोष्टीत खात्री बाळगायची आहे, हे सर्व कळेल. भेटूयात अशा कोणत्या तरी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ, कल्पेश ब्लॉग.